सगळे म्हणतात आम्हाला सुख शांती पाहिजे, पण सुख शांतीसाठी आपल्याला थोड्या आध्यात्मिकतेची पण तेवढीच गरज आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येत नाही, आपलं मन शांत होत नाही, तोपर्यंत आपण दुःख शांतपासून बाहेर पडतच नाही. नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी संजीवनी आरबोळे. आता मी सध्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ओम शांती टेंभुर्णी या सेंटरमध्ये आलेली आहे. आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वयाच्या 16व्या वर्षापासून कुमारी या अवस्थेमध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या विश्वविद्यालयाला समर्पित केलं, अशा राधा मम्मा यांचा आज 61वा स्मृतिदिन आहे. आणि त्यानिमित्त या ओम शांती सेंटरमध्ये त्यांना सुमन श्रद्धांजली आणि काय कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं हे आपण बहिणजींकडूनच जाणून घेणार आहोत. ओम शांती ब्रह्मकुमारी संस्थेसाठी खूप मोठा दिवस आहे. तर आपल्या संस्थेचं संपूर्ण नाव आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. आणि ह्या विद्यालयाच्या ज्या मेन आहेत त्यांचं खरं नाव आहे राधा. त्यांचं 1936मध्ये ज्यावेळेस की स्त्री घराच्या बाहेर पण पडत नव्हती, पण एकमेव अशी आहे जी कन्या या विद्यालयामध्ये की 16व्या वर्षी, जी की तिचं शिक्षण त्या काळामध्ये इंग्लिश मिडियममध्ये झालं होतं. प्रत्येक कलेमध्ये ती निपुण होती, पण एकही क्षणाचा विलंब न करता आपलं संपूर्ण आयुष्य ईश्वरीय कार्याला सोपवलं, म्हणजे निराकार परमात्म्याच्या सेवेसाठी अर्पण केलं, विश्वकल्याणासाठी. त्यांचं जीवन म्हणजे संपूर्ण विश्वासाठी एक आदर्श आहे. प्रत्येक कन्यासाठी आदर्श आहे, प्रत्येक मातासाठी आदर्श आहे. आणि सगळ्यांनीच त्यांच्या कलागुणांचा आपल्या जीवनामध्ये लाभ घ्यावा, कारण अनेक दिव्य गुणांची ती महान विभूती आहे आणि तिचे कर्मही खूप श्रेष्ठ होते. त्यांनी कधीही स्वतःचं मत आयुष्यामध्ये चालवलं नाही. जे निराकार परमात्म्याने त्यांना आदेश दिला त्या आदेशानुसारच त्यांनी आपलं जीवन संपूर्णपणे पार पाडलं. म्हणून त्यांना इथं या संस्थेमध्ये जगदंबा यज्ञमाता जगदंबा मा सरस्वती या नावानं ओळखलं जातं, कारण तिला विद्याची देवी असंही इथं म्हटलं जातं. का तर कारण जी ईश्वरीय ताकद म्हणजे ईश्वरी जी वाणी आहे शिवाची, तर ती त्यांच्याशिवाय कुणीही सिद्ध करू शकत नव्हतं. म्हणजे त्यांनी जी शिवाची वाणी डायरेक्ट परमात्म्याचे महावाक्य झालं, तर त्याला इतक्या सुंदर रीतीनं त्यांनी समाजासमोर मांडलं आणि खूप सहज करून सांगितलं की ईश्वरी ज्ञान आपल्या आयुष्यामध्ये कसं असलं पाहिजे. आणि हे ज्ञान आपण प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, आपण गृहस्थीमध्ये असू द्या किंवा अध्यात्मामध्ये असू द्या किंवा अजून कुठल्या क्षेत्रामध्ये असू द्या कलेच्या, तरीसुद्धा आपण ह्या ज्ञानाला सहजपणे आपल्या आयुष्यात आणू शकतो आणि आपलं संपूर्ण आयुष्य सुखी बनवू शकतो. खूप सुंदर अशी त्यांनी प्रेरणा आपल्या आयुष्याद्वारे दिलेली आहेत. अनेक कलागुणांनी निपुण असल्यामुळं प्रत्येकाला हाजी करणं, प्रत्येकाचं रक्षण करणं किंवा प्रत्येकाचा सांभाळ करणं, लहान मोठे असू द्या सगळ्यांचा रिस्पेक्ट आदर, ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्यामुळं त्यांना एक मातेश्वरी म्हणजे सगळ्यांची आई या उद्देशाने त्यांना या संस्थेमध्ये संबोधलं जातं. आज त्या भले आपल्यामध्ये नाही येतं, आज त्यांना या संस्थेच्या सुरुवातीला ते हेड होत्या, त्यांना जाऊन 61 वर्ष पूर्ण झाली, पण आजही आपण त्यांचा स्मृती दिवस का साजरा करतो? भले ते शरणी जरी नसल्या तरी त्यांच्या आत्म्यामधले जे संस्कार आहेत ते अजून जागृत आहेत. त्यांच्यामध्ये जी दैवी शक्ती आहे ती अजूनही समाजामध्ये आपल्यासाठी जागृत असल्यामुळं ती चैतन्यता अजूनही आपल्यामध्ये आहे. त्यांची जी चेतना आहे ती शक्ती आपल्या सोबत आहे. आणि असं वाटतं की त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांनी गुण कला धारण केल्या, जे दिव्य कर्म केले, तर ते आपण आपल्या जीवनामध्ये उतराव्यात. आणि हीच खरी आपली श्रद्धांजली त्यांना आहे असं मला वाटतं. म्हणून आज त्यांचा आपल्या विद्यालयामध्ये खास आवर्जून आपण स्मृती दिवस साजरा केला, सगळ्यांना बोलून. आणि त्यांच्या विशेष कलागुणांचाही आपण इथं विस्तार केला की त्या कशा स्वतःच्या आयुष्यामध्ये ईश्वरी गुणांना धारण करत होत्या, ह्याही आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या. आणि सगळ्यांना ईश्वरीय शक्तीद्वारे मेडिटेशनही करवलं गेलं. अशा अनेक प्रोग्राम आपल्या विद्यालयामध्ये घेतले जातात कशाच्या ना कशाच्या निमित्तानं, कारण आपण पाहतोय की सध्याची लाईफ कशी जगत आहेत आपण, की प्रत्येक व्यक्तीकडं काही पर्सेंटेजमध्ये दुःख आहे, ताण आहे, तणाव आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडं सुख असावं, पण नेमकं कशामध्ये सुख आहे हा व्यक्तीला आज कळना झालंय. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपल्या मूल्यांना जागृत करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे विद्यालय म्हणजे एक अध्यात्म म्हणजेच एक चांगली समज सगळ्यांना देत आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये समाधानी आणि सुखी राहायला शिकवत आहे. ओम शांती. काय सांगाल सायली बहिणजी, आज सकाळी 7 वाजल्यापासून मम्माजींच्या स्मृतिदिनानिमित्त आपण काय कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं? तर आपण आज कार्यक्रमासाठी ह्या संस्थेच्या मेन
आधारस्तंभ म्हणजे मम्मा आहेत. आपण ज्याला आजचा दिवस मम्मा डे म्हणून साजरा करतो, तर आजच्या दिवशी आपण श्रद्धांजली म्हणून त्यांचे जे गुण आहेत, त्यांचे त्याग, तपस्या ते आपल्यामध्ये धारण करणं हेच आपली खरी श्रद्धांजली आहे. तर त्यासाठी आपण आज त्यांच्या स्मृती दिवसात त्यांच्या स्मृतीनेच आपण ब्रह्मभोजन करतो. म्हणजे त्यांच्या आठवणीत, परमात्म्याच्या आठवणीत आज आपण भोजन बनवतो, त्याचा भोग प्रसाद लावला जातो आणि त्याच्यानंतर सगळ्यांना आपण हा प्रसाद दिला जातो. त्याच्यानंतर एक मुरली क्लास असते, परमात्म्याचे महावाक्य आहेत, मम्माचे महावाक्य आहेत, जे की आपण ऐकतो आणि आपल्या जीवनात धारण करतो आणि त्याच्याने आपलं जीवन सुख शांतिमय बनवतो. आज आपण बघतो आहोत ओम शांती सेंटरमध्ये तुम्ही संपूर्ण तुमचं आयुष्य विश्वविद्यालयाला समर्पित केलेलं आहे. तर असे कोणते कोणते कार्यक्रम आपल्या या ओम शांती सेंटरमध्ये साजरे केले जातात? तसे तर आपल्या ह्या संस्थेमध्ये सगळ्याच प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. तर खास मम्माचा स्मृती दिवस जसा आज आपण मनवला, तशाच प्रकारे आपण कृष्ण जन्माष्टमी पण खूप छान मनवतो. त्याच्यानंतर आहे आपलं रक्षाबंधन मनवतो, दिवाळी मनवतो, नवरात्री मनवतो, म्हणजे प्रत्येक सण साजरा करतो. त्यानंतर 18 जानेवारी म्हणून ब्रह्माबाबांचा स्मृती दिवस असतो, तोही खूप छान प्रकारे आपण मनवतो, अव्यक्त दिवस म्हणून मनवतो. आणि त्याच्यानंतर शिवरात्री, जे की परमात्म्याचं अवतरण होतं, तर तेही खूप धूमधामने आपण शिवरात्रीसुद्धा मनवतो. आज आपण बघतो आहोत की या सगळ्या युगामध्ये धकाधकीचं जीवन आहे. शांतता सगळ्यांनाच पाहिजे आहे, पण वेळ मात्र कोणाकडे नाही आहे. तर आपल्या MS मराठीच्या माध्यमातून तुम्ही समाजाला नेमका काय संदेश द्याल? शांतता पाहिजे, सगळे म्हणतात आम्हाला सुख शांती पाहिजे, पण सुख शांतीसाठी आपल्याला थोड्या आध्यात्मिकतेची पण तेवढीच गरज आहे. त्यासाठी आपल्याला थोडा तरी वेळ द्यावा लागेल की आपल्यामध्ये कुठले तरी पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी. जोपर्यंत आपल्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येत नाही, आपलं मन शांत होत नाही, तोपर्यंत आपण दुःख शांतपासून बाहेर पडतच नाही. मग त्यासाठी आपल्या ह्या संस्थेचा 7 डेजचा कोर्स असतो, त्याच्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान सांगितलं जातं. त्यामध्ये मूळ पहिल्यांदा मी कोण आहे, आत्मा, परमात्मा कोण आहे, आपलं जीवन जगण्याचा अर्थ काय, जीवन जगत असताना सुख शांतिमय जीवन कसं जगायचं, किंवा आपण किती जन्म घेतो, किती आपण ह्या चक्रामध्ये फिरलो, हे सगळं ज्ञान ह्या 7 डेजच्या कोर्समध्ये तुम्हाला सांगितलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं तर ओम शांती सेंटरमध्ये आज मम्माजींचा स्मृतिदिन अगदी सुमन श्रद्धांजली वाहून आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करून भोग लावून माता बहीण जी भाई असतील यांना अन्नप्रसाद देऊन अशा पद्धतीनं हा स्मृतिदिन साजरा करण्यात येत आहे. मी कॅमेरामनसह संजीवनी आरबोळे, MS मराठी, मराठी माणसाचा मराठी आवाज, टेंभुर्णी.